गोपीचंद पडळकरांनी स्वतः रस्त्यावर उतरून या राजासाठी पब्लिकमध्ये साखर वाटली आहे। या राजाची हत्तीवर बसवून मिरवणूक काढली आहे। याला कारण पण तसंच जबरदस्त आहे। हत्तीवर बसलेला मुलगा साधा सुद्धा नाहीये। 18 विश्व दारिद्र्य, डोक्यावर कुणाचाही हात नाही, वडिलांचं छत्र हरपलेलं, तरीही हा पठ्ठा आटपाडी तालुक्याचा पहिला IPS बनलाय। परिस्थितीला दोष न देता मिटकी गावचा सुपुत्र प्रवीण उत्तम कोळपे हा पठ्ठा IPS कसा झाला? नाही, मी विचारही केला नव्हता की असं काही घडेल, पण एक वडिलांनी दाखवलेलं स्वप्न, आईनं भावाने दिलेली साथ, सगळ्यांनी माझ्या सपोर्ट सिस्टीम असतील, त्यांनी वेळोवेळी केलेली मदत, याच्यामुळेच हे शक्य झालं। आणि मी एक आपल्या माध्यमातून एक ग्वाही देऊ इच्छितो की इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये मी या समाजासाठी, आपल्या मानदेशासाठी एक काम करेल की जेणेकरून आपला मानदेश हा प्रोग्रेसिव्ह होईल। प्रवीण कोळपेची आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत हत्तीवरून आटपाडी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। इतकी भव्य मिरवणूक का काढली याचं कारण पण पडळकरांनी स्वतः सांगितले। सातत्यानं दुष्काळ पडणारा तालुका आणि विस्थापितांची संख्या पहिल्यापासून जास्त आहे। धनगर बहुल तालुका असल्यामुळं मेंढपाळांची संख्या पहिल्यापासून या तालुक्यात जास्तीची राहिलेली आहे। त्यामुळं शिक्षणाकडं पहिल्या पिढीचं आमच्या दुर्लक्ष होतं। आता आमची नवीन पिढी प्रतिकूल परिस्थिती असली तरी शिक्षणाच्या बाबतीमध्ये अत्यंत सतर्क आहे। आणि त्यातलाच एक भाग आमच्या मिटकी गावचा सुपुत्र प्रवीण कोळपे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, वडील वारलेले, आजी आणि आई शेतामध्ये काम करणारी अशा कुटुंबातला मुलगा आज IPS होतोय, याचा मनस्वी आनंद आमच्या सर्व आटपाडीकरांना झालेला आहे। आणि म्हणून आटपाडीकरांनी ठरवलं की प्रवीणची मिरवणूक हत्तीवरून काढायची। हत्तीवरून मिरवणूक काढण्याचा अर्थ असा आहे की जी काही मुलं आहेत नवीन पिढीतली, त्याला वाटतं माझ्या वडिलांकडून मला हे मिळत नाही, ते मिळत नाही, मला गाडीच मिळत नाही, मला चांगल्या शाळेत ॲडमिशनच मिळत नाही, माझ्यावरती चांगला पैसेच खर्च होत नाही। त्या सगळ्या मुलांच्या समोर प्रवीणचा आदर्श आहे की कशीही परिस्थिती असली, जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेला मुलगासुद्धा या देशात टॉपला जाऊ शकतो। हा आदर्श प्रवीणनी आटपाडी तालुक्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या नवीन पिढीच्या समोर घातलेला आहे। त्यामुळं प्रवीण तर या अभिनंदनास पात्रच ठरतोय। परंतु जे उपेक्षित समाज आहेत, या समाजामध्ये राजकीय हिस्सेदारी आणि प्रशासकीय हिस्सेदारीचा टक्का खूप कमी आहे। आणि म्हणून एका बाजूला राजकीय हिस्सेदारी मिळावी म्हणून वेगवेगळे समाज संघर्ष करतायत, दुसऱ्या बाजूला प्रशासनातला पण टक्का वाढावा यासाठी नवीन मुलं खूप मेहनत घेत आहेत। आणि आज प्रवीणच्या रूपानं पहिला IPS अधिकारी हा आमच्या आटपाडी तालुक्याला मिळाला आहे, याचा सर्वस्वी अभिमान सर्व आटपाडीकरांना आहे। आणि म्हणून सर्वांच्या वतीनं आज प्रवीणची मिरवणूक आटपाडीमध्ये ठेवली आहे। प्रवीणने UPSC मध्ये 584वी रँक मिळवली आहे। ऐतिहासिक यश मिळवलंय। राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा या डायलॉग प्रमाणे आता प्रवीण त्याचं आयुष्य जगेल। तो आता कायमस्वरूपी आटपाडीचा पहिला IPS असेल। तो आता आटपाडीचा राजा असेल।